काँग्रेसचे नेते सचिन सावंत आपल्याशी जोडले जातात, त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करूया। सचिनजी, स्वागत आहे लोकशाहीमध्ये तुमचं। देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला जे अपेक्षित यश मिळालं नाही त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारल्याचं दिसतंय। उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याची तयारी त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवलेली आहे। काँग्रेस पक्षाच्या वतीने तुमची प्रतिक्रिया? नाही, पहिली गोष्ट अशी की आता थोडासा भारतीय जनता पक्षाचा देखील श्वास मोकळा होतोय असं दिसतंय एकंदर। कारण ज्या पद्धतीनं मोदी आणि शहांचं दबाव तंत्र त्या ठिकाणी बाहेर होतं तितकंच आतमध्ये देखील होतं। आता ही घुसमट जी आहे ती बाहेर पडताना दिसते आमच्या दृष्टिकोनातून, आणि त्यामुळे आता थोडंसं केंद्रीय नेतृत्वाच्या विरोधामध्ये आवाज वेगवेगळ्या ठिकाणी उठायला देखील लागेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता इतर जे दोघे जण आहेत जे बाहेरनं आलेले आहेत त्यांची युटिलिटी देखील संपलेली आहे। त्यामुळे आता त्याचं देखील मला असं वाटतं की ओझं वाटत असावं, त्यामुळे ते टाकण्यासाठी देखील अशा पद्धतीचा डाव असू शकतो। अगदी दोन्हीकडे पाहायचं झालं तर हे केंद्रीय नेतृत्वाच्या विरोधामध्येच जेस्चर आहे असं पाहावं लागेल। अगदी सचिनजी, धन्यवाद। तुम्ही लोकशाही सोबत संवाद साधला, चर्चा केली, त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।